माऊली, आता आपला पदार्थ कुठला आहे? गव्हाचे लॉलीपॉप. बरं, मला साहित्य सांगता काय काय? हे गव्हाचा कोंडा, म्हणजे त्या कोंड्यापासून आपण लॉलीपॉप बनवते. हे कोथिंबीर, हे बेसन, साखर आणि धण, जिरं पूड, आणि जिरे नुसतं, हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ. आता काय करायचं? साहित्य तर बघितलेलं आहे. तेल तापत आहे. तेलाच्या आयुष्यात मला प्रॉब्लेमच झालेला आहे. तेल तापत नाही वेळच्या वेळी. तेलही तापलेलं आहे. माऊली, काय करायचं आता? आपल्याला लॉलीपॉप बनवायचे आहे. त्यासाठी बाऊल लागेल. मला वाटतं निलिमा आहे, पण मी सांगते ना. हे घ्यायचंय. किती घेऊ? हे पूर्ण घ्या एक वाटी. बरं. ते पावभाग बेसन घालायचं. कोथिंबीर सगळी, कोथिंबीर त्याला छान चव येणार आहे. कारण चिमूटभर साखर. माऊली बरोबर चाललं. बरोबर चाललं. याला म्हणलं कॉन्फिडन्स. आता धणे जिरे पावडर, अख्खे जिरे थोडे, निलिमाने शिकवलं पण. आणि हळद, तिखट, मीठ स्वादानुसार. थोडं पाणी घालून आपण हे सगळं कालवून घ्यायचं. हे डिपार्टमेंट तुझ्याकडे. ओके. याला काय म्हणतात? ही मोठी टूथपिक म्हणूनच बाजारामध्ये मिळते. ऍक्च्युली छोटी सुद्धा चालेल, पण मोठी जास्त छान दिसते. मोठी जास्त छान दिसते. आणि याला काड्या सुद्धा म्हणतात. आपण त्या घालतो त्या काड्या वेगळ्या, ह्या काड्या वेगळ्या. ह्या काड्यांमध्ये आपल्याला ते लॉलीपॉप घालायचं आहे. लोकांना हसते ना हौस काड्या घालण्याची, ती वेगळी गाडी असते. हे झालेलं आहे तयार. अरे झालं. पण 2 वाक्य बोललो फक्त मी. आता हे हातावर घ्यायचं. आता माऊली करणार आहे. हा बरं. शॅलो फ्राय करायला काढी तो दिला थोडेसे लालसर रंगावर. लॉलीपॉप रेडी झालेले आहेत. तुम्ही लिहून घ्या. बरोबर छान लागतात. अगदी फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. गव्हाचे लॉलीपॉप बनवण्याकरता लागणारं साहित्य: गव्हाचा कोंडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, साखर, धणे जिरं पूड, जिरं, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचा कोंडा घेऊन त्यामध्ये बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर, धणे जिरं पूड, जिरं, हळद, लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. मळलेल्या पिठाचा चपटा रोल करून गरम तेलात शॅलो फ्राय करून घ्यावा. तळलेले गव्हाचे लॉलीपॉप टूथपिकला जोडून आवडत्या सॉस बरोबर सर्व्ह करावे.